प्रियजन हो, येशूच्या नावाने शुभेच्छा. आपण आनंदी आणि सुखी आहात का? तुम्हाला माहित आहे का, प्रभू तुम्हावर खूप प्रेम करतो. येशू तुमच्यावर अत्यंत प्रेम करतो. म्हणूनच तो तुमच्याशी बोलतो, दिलासा देतो, प्रोत्साहित करतो, मार्गदर्शन करतो. आज तुम्हाला एखाद्या चमत्काराची गरज आहे का? येशू एक चमत्कार करणार आहे. तो दररोज चमत्कार करतो. आजही तुमच्यासाठी एक चमत्कार घडेल. विश्वासाने चमत्काराची अपेक्षा ठेवा. तुम्ही विचार करत आहात का, प्रभू माझ्यासाठी काय करणार आहे? शास्त्रात एक अद्भुत वचन सांगितले आहे. स्तोत्रसंहिता 115:12. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. काही लोक विचारतात, भाऊ तुम्ही आमची आठवण ठेवता का? मी खूप विसरणारा माणूस आहे. कधी कधी मला वाईट वाटते. ते म्हणतात, भाऊ तुम्ही या शहरात सभांसाठी आलात तेव्हा आमच्या घरी 2 दिवस राहिलात. मला लाज वाटते. हो, आठवण येते. मग त्यांच्याशी आनंदाने बोलतो. जर त्यांना कळले की त्यांना विसरले गेले आहे तर त्यांना किती दुःखी होतील. आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्याला विसरले असतील. ज्यांना आपण मदत केली त्यांनी मदतीची आठवण ठेवली नाही, तर असे घडल्यावर आपल्यावर खूप परिणाम होतो. माझे नातेवाईक मला विसरले आहेत. माझे मित्र मला विसरले आहेत. जेव्हा मी चांगल्या स्थितीत होतो तेव्हा ते होते, वारंवार भेटायला यायचे. मी खाली पडलो आहे, अडचणीतून जात आहे. कोणीच माझा विचार करत नाही, चौकशी करत नाही किंवा भेटायला येत नाही. जेव्हा आपण असे म्हणतो तेव्हा मनात जखम होते, मनात वेदना असते. हे कोणालाही दुखावणारे आहे. तुमच्या आयुष्यातही जर तुम्ही विचार केला, लोक मला विसरले आहे, ते माझा विचार करत नाहीत, मी त्यांना भेटलो तर माझ्याशी अनोळखीप्रमाणे बोलतात. जेव्हा आपण असे विचार करतो, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या घरातील लोकांमध्ये आणि आपल्याला ओळखणाऱ्यांमध्ये मनात दुःख होत नाही का? त्यांच्यामध्ये कसे जगायचे, कसे काम करायचे, त्यांच्यासोबत उपासनेत कसे सहभागी व्हायचे असे अनेक विचार येतील. पण लोकांनी विसरले तर काय? प्रभू आठवण ठेवतो. तोच आशीर्वाद आहे. तो असा देव आहे जो तुमचा विचार करतो. तो नेहमीच आपली आठवण ठेवणारा देव आहे. म्हणून घाबरू नका. प्रभू तुमची आठवण ठेवतो. तुम्ही तारले गेल्यापासून आणि मूल झाल्यापासून त्याने तुम्हाला हाताच्या तळव्यावर कोरले आहे. तो तुम्हाला आपल्या हाताच्या तळव्यावर कोरतो. तो तुम्हाला विसरणार नाही. आता आपण काय करायचे? आपण मित्र किंवा ओळखीच्या लोकांचे फोटो काढून फोनमध्ये ठेवतो. ते दाखवतात आणि म्हणतात, भाऊ आठवते का आपण हे घेतलं होतं? जेव्हा ते दाखवतात तेव्हा ते आठवतं. फोटो पाहिल्यावर आठवत नाही का? फोनमध्ये कितीतरी फोटो आहेत, पण प्रभूने आपल्याला हाताच्या तळव्यावर कोरले आहे. तुम्ही विचाराल तो किती लोकांना कोरेल? लाखो लोक वाचले जात आहेत. तो वाचवले जाणारे लाखो लोक कोरू शकतो. आपण फोनमध्ये 5 लाख 10 लाख फोटो जतन करू शकत नाही का? माणसाने बनवलेल्या फोनमध्ये इतकी जागा असेल तर आपला देव किती महान आहे. तोच तो आहे ज्याने माणसाला आणि जगाला निर्माण केलेला देव. तो हाताच्या तळव्यावर ज्याला पाहायचं आहे त्याला पाहू शकतो. तो तुमच्याबद्दल विचार करतो. तो आपल्याबद्दल विचार करतो. म्हणून तो आपल्याला आशीर्वाद देईल. तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे. म्हणून प्रभू तुमच्याबद्दल विचार करतो, तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू आपल्याला आठवण करून देतो. कधी कधी देवाच्या सेवकांना पाहून खूप दिवस झाले. मी प्रार्थना करतो तेव्हा प्रभू मला त्यांची आठवण करून देतो. माझ्या मनात येईल, या लोकांना पाहून 10 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. प्रभू मला आठवण करून देतो, त्या देवाच्या सेवकासाठी प्रार्थना कर. मला माहित नाही ते कुठे किंवा कसे आहे. मी प्रार्थना करतो तेव्हा प्रभू म्हणतो, त्यांना मदत पाठव. जर मी त्यांना शोधून काढले की ते कुठे आहे आणि त्यांना मदत केली तर ते म्हणतात, मी तुम्हाला इतक्या वर्षांपूर्वी भेटलो होतो. तुम्ही मला आठवले आणि ही मदत पाठवली. ते किती आनंदी होतील.
जेव्हा ते मला पाहतील तेव्हा ते आनंदाने हेच म्हणतील, प्रभू आपल्याला लक्षात ठेवतो. आपल्या गरजा किंवा समस्या काहीही असोत, तो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवतो. आज तुम्हाला कोणता आशीर्वाद हवा आहे हे त्याला माहीत आहे. तो आपल्याला लक्षात ठेवतो. आज तुम्हाला चमत्कार हवा आहे. तुम्ही एका कठीण परिस्थितीत आहात. तुम्हाला कदाचित बरे होण्याची, पैशाची, बढतीची किंवा एखाद्या गोष्टीत शिफारसीची गरज असेल. काहीही असो, आज तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे. आज तुम्हाला चमत्काराची गरज आहे. तो तुम्हाला आज ते देईल, कारण तो तुम्हाला लक्षात ठेवले आहे. त्याने तुम्हाला आपल्या हाताच्या तळहातावर कोरले आहे, जेणेकरून तो तुम्हाला विसरणार नाही. किती अद्भुत देव आहे ना तो. आज तुम्ही एक चमत्कार पाहणार आहात. तो आज तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. विश्वासाने म्हणा, प्रभू तुम्ही मला लक्षात ठेवता. तुम्ही मला तुमच्या हाताच्या तळहातावर कोरलं आहे. तुम्ही आज मला आशीर्वाद देत आहात. मला या बाबतीत आशीर्वादाची गरज आहे. मी तो आशीर्वाद पाहणार आहे, स्वीकारतो. येशूच्या नावाने मी चमत्कार पाहणार आहे. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.